उरुळी कांचनला गेलं की खूप साऱ्या नर्सरी दिसणार आणि तुम्ही जर गार्डन लवर्स असाल तर तुम्हाला ह्या नर्सऱ्यांपासून तिथे जाण्यासाठी कुणीही थांबू शकत नाही आणि तुमच्यावर स्वतःवर तुम्ही कंट्रोल पण करू शकत नाही. तर मस्त त्या नर्सरीमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर मग झाडं तर येणारच की हो. आणि गॅलरीमध्ये जागा नसताना सुद्धा नवऱ्यासोबत ही भांडण करून ही झाडं मी घेऊन आलेले आहेत. खूप सुंदर अशी फुलांची झाडं आहेत. मला पहिल्यांदा याची नावं माहीत नव्हती, पण याला गुगलला सर्च करून मला समजलं की याला म्हणतात पॅन्सी आणि हे आहे शेवंती लाल कलरची. आणि आता याच झाडांना आपण एका कुंड्यांमध्ये लावून घेऊयात आणि मी इथे किचनजवळच लावून घेणार आहे, कारण की ग्रास गॅलरीमध्ये टाकलेला आहे. तर ग्रासवरती लावताना जर माती पडली तर ते साफसफाई करायला खूप कठीण जातं, म्हणून मी एकदम शॉर्टकटमध्ये किचनजवळच याला घेतलेलं आहे. आणि आता ही तिन्ही झाडं मी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावून घेणार आहे. आता छोट्या कुंड्यांमध्ये लावायचं कारण एकच आहे की गॅलरीमध्ये जागा नाही आहे, पण झाडं तर खूप आवडतात, स्वतःवर कंट्रोल तर नाही आहे. तर मग काय केलं, छोट्या कुंड्यांमध्ये आता ही झाडं लावून घेणार आहेत. आता छोटीशी झाडं आहेत तर ही छोट्या कुंड्यांमध्ये जगतात, लावलीत तरी खूप छान राहतात. आता अशा पद्धतीने छान असं ही कुंड्यांमध्ये लावून घेणार आहे आणि थोडंसं बूड रिकामं करायचं जेणेकरून मुळ्यांना जागा मिळते पसरण्यासाठी. आणि छान अशी लावून घेऊयात. खूप सुंदर फुलं दिसत आहेत, याला म्हणतात पॅन्सी. खूपच छान आहेत. आणि या पॅन्सी आणि शेवंतीबरोबर मी आणखी एक झाड आणलेलं आहे, त्याला म्हणतात गार्डियम. तर त्याचं पण नाव मला माहीत नव्हतं, त्याला पण मी सर्च करूनच तुम्हाला सांगत आहे. तर त्या झाडाला ऑलरेडी कुंडी होती, त्याच्यामुळे मी त्याला लावून नाही घेणार, त्याच कुंडीमध्ये त्याला ठेवून देणार आहे. आता छानपैकी असं हे झाडं लावून घ्यायचे आहेत. आणि तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत हे मला कमेंटद्वारे सांगायला नक्की विसरू नका. तुम्ही सांगा मला की तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे तुमच्या गॅलरीमध्ये झाडं लावलेले आहेत. तर या पद्धतीने ही सगळी तिन्ही झाडं लावून घ्यायची आणि मग नंतर याला पाणी घालायचं, थोडंसं पाणी घालून घ्यायचं. आणि ही झाडांना प्रेमाने लावलत ना तर खूप छान झाडं जगतात. असं कधी नाही आहे की खूप जणांना वाटतं की झाडं जगत नाही आहेत, खूपच कमी वेळासाठी असतात. तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर झाडं खूप दिवस जगतात. तर छान असं हे पाणी घालून घ्यायचं जरासं. आणि आता या झाडांना मी माझ्या सुंदर अशा, ऑलरेडी सुंदरच आहे माझी गॅलरी, आता त्याच्यामध्ये या फुलांना ठेवून मी आणखी यांचं माझं गॅलरीचं सौंदर्य वाढवणार आहे. तर एक छान अशा छोट्या छोट्या प्लेट ठेवून द्यायच्या जेणेकरून ग्रासवरती माती पडणार नाही. आणि आता सुंदर अशी ही या पद्धतीने जिथे जागा मिळेल तिथे मी आता इथे या झाडांना प्लेस करत आहे. तर खूप छान अशी ही गॅलरी आधीच आहे आणि या फुलांनंतर खूप सुंदर असं हे दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर पाहू शकता हे जर्नियमचं झाड आहे लाल कलरचं. तर छान असे ही सुंदर गॅलरी झालेली आहे. खूप छान दिसते, खूप डोळ्यांनाही पाहायला छान वाटते. तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.